प्रेक्षकांना मी विनंती करतो की प्लीज तुम्ही पहिली चिठ्ठी निवडा आणि आम्हाला सांगा की कोण आज इकडे पहिल्यांदा रंग उधळायला येणार आहे. मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार या तुमचा तुरा घेऊन मैदानात. काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये इतकी काटकसर करतात ना की त्यांची काटकसर बघून आपल्याला लाज वाटते. आपण त्यांना थोडीशी मदत करावी म्हणून असंच एक काटकसरी कुटुंब आता इथे येतंय. बघूयात ते काटकसर न करता आपल्याला किती हसवतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 3 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार. वाय 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 कशासाठी वाजवताय उगाच? हा, अक्षरांची बचत पाहिजे म्हणून एका अक्षराचा वापर करून तयार केलेलं गाणं हे. मी सुद्धा बचत करतो. हे बघा या चपला नव्या कोऱ्या 7 वर्षापूर्वी घेतलेल्या अजून तशाच आहे. जमिनीला टेकवलंच नाहीत. आता माझं बचत खातं येतं बघा आता. मैं तेरी रानी तू राजा मेरा, मैं तेरी रानी तू राजा मेरा. हे माझं बचत खातं. दारावरची बेल वाजत नाहीये. हो, मीच काढून टाकलं कनेक्शन. का? अरे केवढं बिल आलंय. किती? 11.25 रुपये. बाई ग, कहरच झाला महागाईचा. तुम्ही दारावर काय लिहिलंय? काय ची 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 म्हणजे? माझं नाव काय? चिकटराव. चिकटराव चिकटोजी चिकटे. आपल्या मुलाचं नाव काय? चिकटेश्वर चिकटराव चिकटे. तुझं नाव काय? चिकटे बाई चिकटराव चिकटे. बस 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 फॅमिली प्लॅनिंग. काटकसर काटकसर. हा ची 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 आईची शपथ. काय डोकं लढवलंय तुम्ही. आई शपथ. अहो पण ची 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 असं 3 वेळा लिहिण्यापेक्षा ची वर 3चा आकडा असं लिहिलं तर. हो हो काय ग माझी ती हुशार बायडी. मग त्याला शी लागतं. काय? शिक्षण लागतं. शिक्षण शब्दातला क्षण असा जपून ठेवला. बचत केली. बरोबर मी जाऊन येतो. आपल्या मुलाचं लग्न म्हणजे धावपळ करायला पाहिजे ना. हो हो इकडे इकडे. पत्रिका छापायला टाकल्या. हो टाकल्या म्हणजे काय टाकल्या? किती? 3. काय झालं? एवढ्या पत्रिकेची उधळपट्टी कशाला करायची? म्हणजे? एकच पत्रिका छापा. हे बघा आपण आमंत्रण करायला जायचं ना तेव्हा काय करायचं? असं आमंत्रण करायचं. पत्रिका हातात द्यायची आणि सांगायचं ही पत्रिका जशीच्या तशी उतरवून घ्या हो. आणि मोबाईल असेल तर फोटो काढून सेव्ह करून ठेवा. एका पत्रिकेत सगळी आमंत्रण उरकायची. बघितलं 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 किती काटकसरी बायको आहे माझी. म्हणूनच माझा संसार फार उत्तम चालू आहे. आम्ही नाही जाऊ काय वर्षाची बचत करा. अहो पत्रिका छापल्या ना त्याचा मजकूर काय लिहिलाय? हो विसरलो तुला मजकूर द्यायचा. दाखवा मला. हा घे कागद. काय झालं? एवढा कागद वापरतो कोणी? सॉरी 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 आता नाही वापरणार. सॉरी 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 सॉरी. आमच्या येथे श्री कृपे करून जागा विकणे आहे. भंगार काढलं आहे. मुलाचं लग्न करणं आहे. काय मुलाला भंगारात काढलं तुम्ही? तसं नाही ग. आता 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत की नाही. मग ऍड एकच द्यायची. खर्च कमी. अहो पण मेन मुद्दा टाकलात का आहेराचा? बघ बघ खाली बघ लिहिलंय बघ बारीक अक्षरात. तुमच्या शुभ आशीर्वादाने खर्च भागणार नाही. येताना पाकिट आणणार तर प्रवेश मिळेल. भटजीला सांगितलं का? अरे म्हणजे काय त्याच्याकडे पण जाऊन आलो. अरे सगळं संपूर्ण त्या विधीचे मला 51 रुपये म्हणत होता. काय सांगता? संपूर्ण विधी करायचाय कोणाला? फक्त शू आणि सा म्हणायचं. शू आणि सा म्हणजे? शुभमंगल सावधान. 100 रुपयात पटलं. मस्त. त्यावर मला म्हणतो कसा हार तुरे आणि तांदूळाचं काय करायचं? मी म्हणलं काय कसलं काय अक्षरा विक्षरा काय नाही. 2 तांदूळाचे दाणे मिळतील. एक शू म्हटलं की टाकायचा आणि एक सा म्हटलं की टाकायचा. हा पण मग एकदा टाकल्यावर परत कसं उचल? तोच परत उचलायचा. पुन्हा सू म्हटलं की टाकायचा. सा म्हटलं टाकायचं. पण नाही सापडलं तर? असं नाही. एका दाण्याकडे तू लक्ष ठेवायचं एका दाण्याकडे मी लक्ष ठेवायचं. मौल्यवान आहे बाबा. हो हो. बरं मानपानाचं काय? तू ठरव ना ते. नाही म्हणजे मानपानाचं मी सांगितलंच आहे बरं का मुलाकडच्यांना. म्हणजे सांगते मुलीच्या आई वडिलांचे कपडे फार फार तर आम्ही करू. काय झालं? हार्ट अटॅक. 3 लाख. नको नको नको. किडनी. 2 लाख. नको नको नको. लिव्हर. 1 लाख. $5. ती पण गेली बाबा. वाचले.
बरं मानपान कशाला करायचं उगाचच? पुन्हा साडीचा खर्च, शर्ट पॅन्ट पीसचा खर्च. हे हा? एक परकर आणि शर्टाचं कापड घ्यायचं, वापरतील दोघं आलटून पालटून. पण दोघांना पण एकाच वेळी वापरायचं असेल तर? तुम्हाला काय करायचंय त्याचं ते बघून घेतील. नाही त्यांचं तेच पाहणार आहेत म्हणा. काय? बरं जेवणाचं काय? जेवणाचं मी सांगितलंय बरं का, साधारण 1000 ते 1500 पानं होती. हार्ट अटॅक. पित्तानीच गेलो. ऐका तरी, शेवटचं वाक्य ऐकायचे तरी काटकसर करू नका. अहो मी त्याला सांगितलं की पानं आम्ही देऊ, डबे तुम्ही आणा. गेले. आता यांना पोचवायची तयारी कोण करणार? तर या काटकसरी नवरा बायकोला बघून सगळ्यांनाच आपल्या आयुष्यातले काटकसरी मित्र आठवले असतील. मग बघूयात आता काटकसर न करता आपले परीक्षक काय कमेंट्स देत आहेत. स्वप्नील सर. मंगेश आणि विशाखा, तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स खूप सुंदर होता आणि तुम्ही दोघांनी खूप छान प्रयत्न केलात. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. थँक्यू. महेश सर. हा कॉन्सेप्टच एक वेगळा होता का दोघेही नवरा बायको कंजूस आणि कंजूसगिरी सगळ्यामध्ये दाखवली तुम्ही. एक्सलंट एफर्ट. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. क्या बात है. आता बघूयात किती खरंच गुण मिळतात. महेश सर किती गुण? 8.5. स्वप्नील सर 9 दिलेले आहेत त्यांनी.